Good afternoon, everyone. I am Dr. Sanket Sorte. I am physician working in Nasik Sanjeevani Hospital since last 21 years. Also, I am attached with SMBT Hospital, Ghoti, where I am professor of medicine in the emergency medicine department. Also, I am a life member of IMA as well as I am a life member of API. Then I am also associated with the ISCCM and RSSDI since last 10 to 12 years. So I'm practicing in Nasik as a consulting physician and intensivist in my own hospital since last 21 years. Today's our talk is about the acid reflux and the position of sleep where we can help to reduce the acid reflux in patients suffering from the reflux disorder. So yeah, I'm MD medicine from Pune University. Completed my education in 2003 and now practicing since last 21 years in Nasik. आज आपला चर्चेचा टॉपिक आहे ऍसिड रिफ्लक्स डिसीज आणि झोपेच्या पोझिशन मध्ये बदल केल्याने त्यामध्ये काय फायदा होऊ शकतो हे आपल्याला आजच्या चर्चेमध्ये बघायचं आहे. आपण बघतो की आपण डेली रुटीन लाईफ मध्ये ऍसिडिटीचे बरेच त्रास लोकांना आहे. याचे कारणही भरपूर आहेत आणि ऍसिड रिफ्लक्स म्हणजे एक्झॅक्ट काय हे पण आपण बघूया. तर ऍसिड रिफ्लक्स म्हणजे आपण जे काही खातो ते अन्न नलिकेतून आपल्या जठरमध्ये जातं. जठरमधून ते पुढे लहान आतडे मोठे आतडे याच्यामुळे आपलं अन्न जातं. पण रिफ्लक्स म्हणजे काय असतं की आपल्या जठरमधून जे ऍसिड बनतं आपल्या पचनाकरता ते आपल्या अन्न नलिकेमध्ये परत येणे रिव्हर्स आणि त्यामुळे आपल्याला छातीमध्ये जळजळ किंवा ऍसिडिटीचे लक्षणं जाणवणे याला आपण थोडक्यात रिफ्लक्स डिसीज म्हणतो. म्हणजे नैसर्गिकपणे आपला जो ऍसिडचा प्रवाह आहे तो अन्ननलिकेतून जठराकडे आहे, पण काही कारणास्तव तो जठराकडून अन्ननलिकेत येणे याला आपण म्हणतो रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. तर आता आपण याला झोपीच्या परिस्थितीमध्ये किंवा झोपेची आपली जी स्थिती आहे यामध्ये बदल करून आपण काही ऍसिडिटी किंवा हा रिफ्लक्स कमी करू शकतो का, तर ते बघूया की आपण काय काय बदल केले तर आपल्याला डेफिनेटली याच्यामध्ये काही फायदा होईल. आता सर्वात पहिले आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ऍसिडिटी करणारे जे पदार्थ आहेत, उदाहरणार्थ काही कोल्ड्रिंक्स आहे, चॉकलेट्स आहे, कॉफीज आहे किंवा काही कच्चे पदार्थ, समजा कच्चा कांदा आहे, कच्चा लसूण आहे, हे पदार्थ आपण रात्रीच्या जेवणामध्ये डेफिनेटली टाळले पाहिजे. तसेच रात्रीचं जेवण जे आहे ते आपलं सकाळपेक्षा कमी जरा आहार असेल तर चांगलं. म्हणजे आपण रात्री कमी जेवावं जेणेकरून आपल्याला ऍसिडिटीचा किंवा रिफ्लक्सचा त्रास कमी होईल. आणि जे काही कार्बोनेटेड ड्रिंक्स आहे, अल्कोहोल आहे, कॅफेन आहे आपण टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जेवण आणि झोप ह्यामध्ये आपलं अंतर जे आहे ते कमीत कमी 2 तासापेक्षा जास्त असावं. म्हणजे समजा आपण 8 वाजता जर जेवलो तर आपल्या झोपेची वेळ जी आहे ती साधारणतः 10च्या पुढे असली पाहिजे. तर याच्याने काय होणार की आपलं जे काही अन्न आणि आपण जे काही खाल्लेले पदार्थ आहे ते पूर्णपणे खाली उतरून त्याचा रिफ्लक्स किंवा अन्ननलिकेमध्ये येण्याचा प्रमाण जे आहे ते कमी होऊ शकतं. म्हणून आपल्याला झोप आणि जेवण याच्यामध्ये सर्वात प्रथम 2 तासाचं अंतर किंवा 2 तासापेक्षा जास्त अंतर ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघतो की रिफ्लक्सचा आजार ज्यांना आजार आहे किंवा ज्यांना त्रास आहे अशा लोकांना अचानक रात्री झोपेतून उठून बसणे किंवा अचानक दम लागणे किंवा लक्षणं सगळे हार्ट अटॅक सारखे जाणवणे म्हणून आपण घाबरून उठून बसतो. तर याच्याकरता आपण काय केलं पाहिजे, तर महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपताना आपण आपल्या डोक्याची बाजू जी आहे ती साधारणतः 30 ते 40 डिग्री किंवा 45 डिग्री मध्ये वर केली पाहिजे. आता हे कसं करणार, तर याकरता आपल्याला एक तर आपला जो पलंग आहे त्याचं जी डोक्याची बाजू आहे त्याच्या खाली काही वीट किंवा काही लाकडाचे ओंडके जर आपण ठेवले तर आपला डोक्याची बाजू वर होईल. आणि डोक्याची बाजू जर वर झाली तर त्याच्याने काय फायदा होईल की जे काय आपला ऍसिड अन्न नलिकेमध्ये जठरातून येणार आहे तर तो गुरुत्वाकर्षणामुळे तो प्रवाह त्याचा खाली राहणार आणि त्यामुळे आपल्याला ऍसिडिटीचा त्रास कमी जाणवणार. आपण अचानक उठून बसणे किंवा आपल्याला अचानक छातीमध्ये जळजळ किंवा छातीत दुखणे असे जे काही हृदयाच्या विकाराचे लक्षण असतात जे आपल्याला ऍसिडिटीमुळे जाणवतात ते आपल्याला अर्थातच डेफिनेटली त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण झोपताना जे आहे ते कुठल्या कुशीवर झोपलं पाहिजे, कारण आपलं अन्ननलिका जठर याची जी काही नैसर्गिक आपली पोझिशन आहे त्या पोझिशन मध्ये आपण झोपलं पाहिजे. उदाहरणार्थ समजा आपल्याला उजव्या कुशीवर जर आपण जर झोपलो तर त्यांनी काय होणार की ऍसिड जे आहे ते परत जठरमधून आपल्या अन्ननलिकेमध्ये येणार आणि अन्ननलिकेमध्ये आले की आपल्याला पुन्हा तो त्रास जाणवणार.
म्हणून आपल्याला झोपताना सुद्धा डाव्या कुशीवर झोपलेलं कधीही चांगलं. डाव्या कुशीवर झोपल्यावर काय होते की पचनास पण मदत होते आणि ऍसिडचा फ्लो जो आहे तो आपला स्टमक मधून अन्ननलिकेमध्ये येणार नाही. तर ह्या झोपेच्या परिस्थितीमध्ये बदल केला तर ह्या दोन गोष्टी आहे, एक डोक्याचा भाग वर 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 करणे आणि झोपताना डाव्या कुशीवर झोपणे. तसेच आपल्याला इतर गोष्टींची मदत घेतली पाहिजे. नुसतं झोपेची परिस्थिती बदलून आपल्याला ऍसिडिटीचा त्रास कमी करता येणार नाही. त्याबरोबरच आपल्याला खाण्यापिण्याचे पथ्य आहे, वजन कमी करणे आहे, प्रॉपर डाएट घेणे आहे. एकाच वेळेस पोटभर जेवण्यापेक्षा आपल्याला छोटे छोटे मील जर आपण काही प्रमाणात घेतले, म्हणजे 3 ऐवजी 4 वेळा आपण थोड्या थोड्या वेळाने खाल्लं आणि जास्त पोट भरून नाही जेवलं तरी हा त्रास कमी होऊ शकतो. टाळायचे पदार्थाबद्दल पण काय टाळू शकतो ते पण आपण बघितलंच आहे. प्लस काही मेडिसिनच्या माध्यमाने आपण हे गोष्टी, रिफ्लक्सचा आजार आपण कमी करू शकतो. वजनावर कंट्रोल करणे आहे, धूम्रपान टाळणे, अल्कोहोल घेणे टाळणे, मसाल्याचे पदार्थ आहे, तिखट पदार्थ आहे, हे आपण जर सगळं टाळलं तर आपण डेफिनेटली ह्या ऍसिड रिफ्लक्सवर मात करू शकतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या महत्वाच्या आहेत आणि गोळ्यांचा आपण जास्तीत जास्त कमी वापर करावा, जेणेकरून आपल्याला काही साईड इफेक्ट होऊ नये, हा पण त्यामागचा उद्देश आहे. तर नैसर्गिक पद्धतीने ऍसिडिटी कमी करण्याचे हे जे काही साधे साधे उपाय आहे हे जर आपण पाळले तर आपण डेफिनेटली या त्रासापासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते. तर आपल्याला जे काही इतर गोष्टी पण असतात, ऍसिडिटी बरोबर ब्लड प्रेशरचा आजार आहे, डायबिटीसचा आजार आहे, ह्या गोष्टींवर सुद्धा आपण जर रिफ्लक्सचा प्रमाण कमी केलं ह्या गोष्टी पाळून तर डेफिनेटली आपल्याला त्या डायबिटीज बीपी कंट्रोल करण्यामध्ये मदत होऊ शकते. आणि महत्वाच्या गोष्टी म्हणजे आपण परत रात्री झोपताना आपण आपले जे काही कपडे वगैरे आहेत ते टाईट कपडे नको, आपल्याला ढिले कपडे वगैरे असले पाहिजे. तसेच आपण सांगितलं की बुवा खाण्याच्या पद्धतीमध्ये बदल केले पाहिजे आणि रात्री झोपताना आपण डेफिनेटली लाईट जेवण आणि झोप यामध्ये साधारणतः 2 ते 3 तासाचं अंतर असणे हे महत्वाचं आहे. या वेगवेगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर डेफिनेटली या आजारातून आपण बरं होऊ शकतो आणि आपल्याला रिफ्लक्सचा त्रास कमी जाणवू शकतो.